नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत पोलीस भरती PYQ बेसिक ऑफ मॅथ्स. प्रश्न नंबर 1 आहे, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बघणार आहोत. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटले? क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता नैसर्गिक संख्या म्हणजे मित्रांनो बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक याप्रमाणे मित्रांनो आपल्याला 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आहे. 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर मित्रांनो, ही सगळी बेरीज करत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. तर त्याचा एक सोपा फॉर्म्युला आहे. बघा, फॉर्म्युला काय आहे? एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 50. बघा, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला 50 विचारलेली आहे, त्यांची बेरीज करायची आहे. 50 नंतर पुढचा अंक कोणता आहे? किंवा 50 नंतरची संख्या आहे 51 आणि भागिले 2. म्हणजे मित्रांनो, आपल्याला क्रमाने येणाऱ्या विचारलेल्या संख्या 50, 50च्या पुढचा अंक 51 आणि भागिले 2 म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता बघा, बे 1 बे, बे दुणे 4, बाकी उरली 1, बे पंचे 10. आता 25 गुणिले 51. बघा, 25 1 25, हातचा आला 2, 25 5 125, 125 आणि 2 म्हणजे 127. मित्रांनो, हे आहे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 1275. प्रश्न नंबर 2, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक याप्रमाणे मित्रांनो आपल्याला 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारलेली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, पण मित्रांनो 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10 अशी बेरीज आपण 100 पर्यंत गेलो तर अशी बेरीज 100 पर्यंत करत गेलो तर मित्रांनो आपला खूप वेळ जाईल. पण त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने आपल्याला लगेच उत्तर मिळेल. तर फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? 1 पासून 100 पर्यंत म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? तर एकूण संख्या आहे 100. 100च्या पुढचा अंक कोणता आहे? 101. 100 गुणिले 101 आणि भागिले 2. मित्रांनो, आपल्याला मिळेल आपलं उत्तर. बघा, बे 1 बे, बे पंचे 10 आणि बे 0 0. आता 50 गुणिले 101 म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर. बघा, आता 50 1 50 म्हणजे हातचे आले 5. मित्रांनो, हातचे 5 आले. त्यानंतर 50 0 0 5 5 आणि 50 1 50 म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 50 50. म्हणजे 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती आहे? 5050. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3, मित्रांनो 1 ते 49 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. अमरावती SRPFच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो. आता 1 पासून 49 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची आपण बेरीज करत गेलो तर मित्रांनो खूप वेळ लागेल, पण त्याचा सोपा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एकूण संख्या किती आहेत क्रमाने येणाऱ्या? बघा, 1 पासून 49 पर्यंत क्रमाने येणारे एकूण संख्या आहेत 49. 49च्या पुढचा अंक किंवा 49च्या पुढची संख्या कोणती आहे? 50 आणि भागिले 2. बघा मित्रांनो, एकूण संख्या 49, 49च्या पुढचा अंक 50 भागिले 2. बघा, आता बे 1 बे, बे दुणे 4 आणि बे पंचे 10, कारण की इथे 10 झाले. आता 49 गुणिले 25. तर मित्रांनो 25 ना आपण 49 ला गुणू शकतो, कारण की 25चा पाढा आपल्याला येतो. 25 9 225 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 5 हातचे आले, 225 म्हणजे हातचे 22 आले आणि 25 चौक 100, 100 आणि 22 म्हणजे 122.
तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 1 ते 49 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 1225. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1225. प्रश्न नंबर 4. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 पासून तर 95 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज मित्रांनो आपल्याला करायची. लातूर जिल्हा बँड्समन पोलीस भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. या अगोदर आपण या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहे. बघा या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ द्या, म्हणजे 1 पासून 30 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या असू द्या, 1 पासून 200 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या असू द्या, 1 पासून 300 पर्यंतच्या 500 पर्यंतच्या कोणत्या पण संख्या असू द्या, तर त्यासाठी मित्रांनो हाच फॉर्म्युला वापरायचा. आता 1 पासून 95 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, तर मित्रांनो एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहे 95. 95च्या पुढचा नंबर कोणता आहे? 96. म्हणजे 95च्या पुढची संख्या 96 आणि भागिले 2. बघा बे एक बे, बे चोक 8 बाकी उरली 1, बे 8 16 म्हणजे 48 आणि 95 यांचा करायचा मित्रांनो आपल्याला गुणाकार. तर या ठिकाणी बघा 95 गुणिले 48, 8 पंचे 40 हातचे आले 4, 9 8 72 आणि 4 76 दशकाचा 0, 4 25 हातचे आले 2, 4 9 36 आणि 2 38 होणार बेरीज 0 6 7 आणि 8 15 हातचा आला 1 3 आणि 1 4 45 60. मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे 45 60 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. मित्रांनो 1 ते 20 पर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला करायची आहे बेरीज. बघा 1 पासून सुरू होणारे आणि पुढे कोणता पण नंबर असू द्या, 1 ते 50, 1 ते 80, 1 ते 200, 1 ते 310 याप्रमाणे प्रश्न आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या सूत्राचा वापर करायचा. बघा एकूण संख्या आहे किती? एकूण संख्या आहे 20 गुणिले त्याच्या पुढचा अंक 20च्या पुढचा अंक आहे 21 आणि भागिले 2. तर मित्रांनो बघा काटोल म्हणजे नागपूर SRPF गट क्रमांक 18 पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा आता 20 गुणिले 21 भागिले 2, बे एक बे आणि बे 10 20 आणि 10 गुणिले 21. तर मित्रांनो 21 10 210 आपल्याला मिळालं उत्तर. 5व्या प्रश्नाचं उत्तर 210 म्हणजे पर्याय क्रमांक 2.